संध्याकाळचे 6 वाजले होते. ऑफिसमधून परत आलेली स्वरा सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होती. वयाच्या 25व्या वर्षी स्वराचं एक लग्न जवळजवळ ठरलं होतं. मुलगा चांगल्या नोकरीवर होता. दोन्ही कुटुंबाची पसंती होती. पण लग्नाच्या काही दिवस आधी मुलाच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी केली. स्वराने स्वाभिमानाशी तडजोड करण्यास नकार दिला आणि ते नातं मोडलं. त्यानंतर अनेक स्थळं आली. कोणाला नोकरी करणारी मुलगी नको होती, कोणाला मोठा हुंडा हवा होता, तर काहींना तिचं स्पष्ट बोलणं आवडत नव्हतं. एकामागून एक स्थळं मोडत गेली आणि बघता बघता ती 30 वर्षांची झाली. घरच्यांना तिची काळजी वाटत होती, पण स्वराला फक्त लग्नासाठी लग्न करायचं नव्हतं. तिला आयुष्यभर साथ देणारा जोडीदार हवा होता. तेवढ्यात तिची वहिनी पूजा चहाचा कप घेऊन आली. काय स्वरा, पुन्हा एक स्थळ नाकारलंस म्हणे? स्वराने उत्तर दिले नाही. पूजा हसत म्हणाली, आता वय बघितलंस का स्वतःचं? 30 वर्षांची झालीस, अजून किती राजकुमाराची वाट पाहणार आहेस? हे ऐकताच स्वराचा चेहरा पडला. तिची आई मंगला लगेच म्हणाली, पूजा, प्रत्येक वेळी टोमणे मारणं गरजेचं आहे का? मी खरंच बोलते आई. उद्या 40 आली तरीही म्हणेल अजून वेळ आहे. स्वरा काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. दार बंद करून ती रडू लागली. तिला लग्न करायचं नव्हतं असं नव्हतं, पण तिला आयुष्यभरासाठी योग्य जोडीदार हवा होता. फक्त लग्न करायचं म्हणून कोणाचाही हात धरायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे वडील शरद म्हणाले, स्वरा, एक स्थळ आलं आहे. बाबा, पुन्हा नको. यावेळी आधी ऐक. स्वरा शांत बसली. मुलाचं नाव अभिजित आहे. स्वतःचा व्यवसाय आहे. घरदार चांगला आहे. मग? शरद काही क्षण थांबले. तो 2 मुलांचा बाप आहे. हे ऐकताच स्वराने चहाचा कप खाली ठेवला. बस, मला नाही करायचं हे लग्न. अगं पण बाबा, माझा निर्णय अंतिम आहे, असं म्हणत ती उठून गेली. 2 दिवसांनी अभिजितच्या घरून पुन्हा फोन आला. फक्त एकदा भेटण्याची विनंती केली गेली. आईच्या आग्रहाखातर स्वराने होकार दिला. रविवारी एका शांत कॅफेमध्ये दोघे भेटले. अभिजित अतिशय साधा आणि शांत दिसत होता. काही मिनिटे दोघे गप्प बसले. शेवटी स्वराच म्हणाली, मी सरळ बोलते. बोला. तुम्ही 2 मुलांचे वडील आहात. हो. मग मला हे लग्न मान्य नाही. अभिजितने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. कारण? माझ्या आयुष्याबद्दल काही स्वप्न आहेत. समजलं. त्याने कोणताही वाद घातला नाही. उलट तो म्हणाला, मी तुमचा निर्णय मान्य करतो. स्वरा उठणार इतक्यात तो म्हणाला, फक्त एक विनंती आहे. काय? एकदा माझ्या घरी या. मुलांना भेटा. मग कायमचा निर्णय घ्या. स्वरा थोडी विचारात पडली. शेवटी तिने होकार दिला. दुसऱ्या दिवशी ती अभिजितच्या घरी गेली. दार उघडताच 2 लहान मुलं धावत आली. बाबा, बाबा आले. दोघेही अभिजितला बिलगले. एक मुलगा 7 वर्षांचा होता, तर मुलगी 5 वर्षांची. दोघांच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. स्वरा त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला आश्चर्य वाटलं, कारण मुलांच्या चेहऱ्यात अभिजितचा कोणताही अंश दिसत नव्हता. तेवढ्यात मुलगी तिचा हात पकडून म्हणाली, ताई, तुम्ही पण आमच्यासोबत खेळणार का? स्वरा नकळत हसली. 2 तास कसे गेले ते तिलाच समजलं नाही. घरी परतताना तिच्या मनात विचित्र गोंधळ होता. रात्री झोपताना ती सतत त्या मुलांचाच विचार करत होती. काही दिवसांनी पुन्हा भेट झाली. मग आणखी एक. हळूहळू स्वराचा अभिजितबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. तो प्रामाणिक वाटत होता. मुलांवर जीवापाड प्रेम करणारा वाटत होता. शेवटी तिने होकार दिला. घरात आनंदाची लाट पसरली. पूजा वहिनी मात्र नाराज होती. काय मिळालं तुला? 2 मुलांचा बापच मिळाला का? स्वरा फक्त हसली. लग्नाची तयारी सुरू झाली. थाटामाटात लग्न झालं. मुलंही खूप खुश होती. लग्नानंतर पहिल्याच रात्री अभिजितने कपाटातून एक फाईल काढली. ती स्वराच्या हातात देत म्हणाला, हे वाच. आत्ता? हो, कारण हे सत्य तुला माहीत असणं गरजेचं आहे. स्वराने फाईल उघडली. पहिल्या पानावर जन्मदाखले होते. ती वाचताच तिचे डोळे विस्पारले. कारण
त्या दोन्ही मुलांच्या वडिलांच्या जागी अभिजितचं नाव नव्हतं. हे काय आहे? तिचा आवाज थरथरत होता. अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, स्वरा, ती मुलं माझी नाहीत. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. स्वराच्या हातातून फाईल जवळजवळ खाली पडली. काय म्हणालात तुम्ही? अभिजितने दीर्घ श्वास घेतला. हो स्वरा, ती मुलं माझी नाहीत. काही क्षण खोलीत शांतता पसरली. स्वराला काहीच समजत नव्हतं. मग तुम्ही सगळ्यांना खोटं का सांगितलं? कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अभिजित खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. 5 वर्षांपूर्वी माझा एक जिवलग मित्र होता, समीर. आम्ही कॉलेजपासून एकत्र होतो. समीर आणि त्याची पत्नी सायली माझ्या कुटुंबासारखेच होते. स्वरा शांतपणे ऐकत होती. एक दिवस ते दोघे मुलांसोबत फिरायला गेले होते, पण परत आलेच नाहीत. स्वराचा श्वास अडकला. अपघात झाला होता. समीर आणि सायली जागीच गेले. मुलं मात्र वाचली. अभिजितचा आवाज भरून आला. त्यावेळी आरव 2 वर्षांचा होता आणि अन्वी अवघी काही महिन्यांची. स्वराच्या डोळ्यातही पाणी आलं. मग सुरू झाला नातेवाईकांचा खेळ. सगळ्यांना समीरची संपत्ती हवी होती, पण मुलांची जबाबदारी नको होती. एकाने म्हटलं, आम्ही सांभाळू शकत नाही. दुसऱ्याने म्हटलं, आमच्याकडे जागा नाही. तिसऱ्याने तर मुलांना अनाथ आश्रमात पाठवायचा सल्ला दिला. स्वराच्या अंगावर काटा आला आणि तेव्हा मी निर्णय घेतला. त्या मुलांना मी माझ्या घरी आणलं. मी त्यांचा बाप नाही, पण त्यांना बापाची कमतरता जाणवू देणार नाही. स्वरा त्याच्याकडे पाहतच राहिली. त्या क्षणी तिच्या मनात अभिजितबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला. मग तुम्ही लग्न का केलं नाही आधी? अभिजित कडवट हसला. अनेक मुली पाहायला आल्या, पण 2 मुलांची जबाबदारी ऐकताच निघून गेल्या. काहीने तर सरळ मला मूर्ख म्हटलं. तू दुसऱ्यांच्या मुलांसाठी स्वतःचं आयुष्य खराब करतोयस, असं म्हणाले. स्वराच्या डोळ्यात अपराधीपणा उतरला, कारण तिनेही सुरुवातीला तेच केलं होतं. अभिजित पुढे म्हणाला, तुझ्याबद्दल मात्र मला वेगळं वाटलं. का? कारण तू निर्णय घेण्याआधी विचार करतेस, आणि म्हणूनच मला वाटलं तू सत्य समजून घेशील. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. ती उठली आणि हळूच म्हणाली, मला माफ करा. कशासाठी? मी सुद्धा तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला. अभिजित हसला. आता भूतकाळ विसर. त्या रात्री स्वराला झोप लागली नाही. सतत आरव आणि अन्वीचे चेहरे तिच्यासमोर येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. किचनमध्ये गेली. मुलांसाठी नाश्ता तयार केला. आरव आणि अन्वी टेबलवर बसले होते. अन्वीने विचारलं, तुम्ही आता आमच्यासोबतच राहणार? स्वरा हसली. हो, मग आम्ही तुम्हाला काय म्हणायचं? अन्वीच्या प्रश्नावर सगळे शांत झाले. क्षणभरानंतर मुलगी हळूच म्हणाली, आई म्हणू का? स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. तिने अन्वीला मिठी मारली. हो बाळा. तेवढ्यात अभिजितच्या डोळ्यातही पाणी आलं. घरात पहिल्यांदाच खरं कुटुंब तयार झाल्यासारखं वाटत होतं, पण नेतीला अजून काही वेगळंच मंजूर होतं. 2 महिने आनंदात गेले. सगळं सुरळीत चाललं होतं. एका दुपारी अचानक दारावर बेल वाजली. स्वराने दार उघडलं. बाहेर एक श्रीमंत दिसणारी स्त्री उभी होती. तिच्या चेहऱ्यावर विचित्र आत्मविश्वास होता. कोण पाहिजे? ती स्त्री घरात शिरत म्हणाली. आरव आणि अन्वी कुठे आहेत? स्वरा गोंधळली. तुम्ही कोण? स्त्रीने पर्समधून एक फोटो काढला. तो फोटो पाहताच अभिजितच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तू? स्त्री हसली. हो अभिजित, मी रंजना, सायलीची मोठी बहीण. घरात एकदम शांतता पसरली. रंजनाने पुढचं वाक्य उच्चारलं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मी माझ्या भाच्यांना घेऊन जायला आले आहे. रंजनाचे शब्द ऐकताच स्वराच्या हातापायातली शक्तीच निघून गेली. अभिजित काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला, रंजना, 5 वर्षाने अचानक तुला मुलांची आठवण कशी झाली? रंजना उपहासाने हसली. आठवण कधीच विसरले नव्हते. खोटं बोलू नकोस. अभिजितचा आवाज पहिल्यांदाच कठोर झाला. समीर आणि सायली गेल्यावर तूच पहिली होतीस जिने जबाबदारी घ्यायला नकार दिला होता. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आणि आता? रंजना काही बोलली नाही.
तेवढ्यात आरव आणि अन्वी बाहेर आले. रंजनाने दोघांना पाहताच डोळ्यात पाणी आणले. माझी लेकरं. ती दोघांना जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागली, पण अन्वी घाबरून स्वरामागे लपली. आरवनेही तिचा हात घट्ट पकडला. हे पाहून रंजनाच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. ती काही न बोलता निघून गेली, पण जाताना एकच वाक्य बोलली, मी परत येईन. त्या रात्री घरात कोणीही नीट जेवलं नाही. स्वराने अभिजितला विचारलं, ती खरंच मुलांना घेऊन जाऊ शकते का? अभिजित गंभीर झाला. कायदेशीर लढाई करू शकते, पण अचानक आता का? मलाही तेच समजत नाही. 2 दिवसांनी एक मोठा धक्का बसला. अभिजितच्या घरी कोर्टाची नोटीस आली. रंजनाने मुलांच्या ताब्यासाठी केस दाखल केली होती. स्वरा अवाक झाली. आरव आणि अन्वीला काहीच समजत नव्हते, पण घरातलं बदललेलं वातावरण त्यांना जाणवत होतं. त्या रात्री अन्वी रडत स्वराकडे आली. आई, काय झालं बाळा? ती बाया आम्हाला तुमच्यापासून दूर नेणार आहे का? स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. तिने तिला मिठीत घेतलं. कोणीही तुम्हाला आमच्यापासून दूर नेऊ शकत नाही. पण तिच्याच मनात भीतीचं वादळ उठलं होतं. काही दिवसांनी कोर्टाची पहिली तारीख आली. रंजनाने महागडे वकील उभे केले होते. ती स्वतःला मुलांची एकमेव रक्ताची नातेवाईक असल्याचं सांगत होती. तिचा वकील म्हणाला, मुलांच्या भविष्यासाठी त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे दिलं पाहिजे. स्वरा आणि अभिजित एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात अभिजितचा वकील उभा राहिला. 5 वर्ष ही मुलं कुठं होती? कोण वाढवत होतं त्यांना? कोण त्यांच्या शिक्षणाचा खर्च करत होतं? कोर्टात शांतता पसरली. रंजनाकडे त्याचं उत्तर नव्हतं. तारीख संपल्यानंतर एक अनोळखी माणूस अभिजितजवळ आला. मला तुमच्याशी बोलायचं आहे. कोण आहात तुम्ही? मी रंजनाच्या कंपनीत काम करतो. अभिजित सावध झाला. त्या माणसाने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, रंजनाला मुलांबद्दल प्रेम नाही. मग? तिला त्यांची मालमत्ता हवी आहे. अभिजित आणि स्वरा थक्क झाले. कुठली मालमत्ता? समीरने मृत्यूपूर्वी मोठी गुंतवणूक केली होती. आज तिची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. स्वराच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे रंजना मुलांसाठी नाही तर पैशासाठी आली होती. त्या रात्री अभिजित जुन्या कागदपत्रांची तपासणी करू लागला. एक फाईल उघडताच त्याला एक सीलबंद लिफाफा दिसला. तो समीरच्या हस्ताक्षरात होता. फक्त गरज पडल्यास उघड. अभिजितचे हात थरथरू लागले. त्याने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. समीरने मृत्यूपूर्वी लिहिलेलं. पत्र वाचताच अभिजितच्या चेहऱ्याचा रंग उडाला. डोळे विस्पारले गेले. स्वरा घाबरून म्हणाली, काय झालं? अभिजितने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, स्वरा, हे अशक्य आहे. काय लिहिलंय? अभिजितच्या डोळ्यात धक्का, वेदना आणि अविश्वास एकाच वेळी दिसत होता. कारण त्या पत्रात समीरने एक असं रहस्य लिहिलं होतं जे रंजनाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होतं. काय लिहिलंय त्या पत्रात? स्वराचा आवाज थरथरत होता. अभिजित काही क्षण शांत बसला. त्याचे डोळे पत्रावर खिळले होते. मग तो हळूच म्हणाला, हे सत्य जर बाहेर आलं तर रंजनाचं सगळं संपेल. पण आहे तरी काय? अभिजितने पत्र स्वराच्या हातात दिलं. स्वराने वाचायला सुरुवात केली. प्रिय अभिजित, जर तू हे पत्र वाचत असेल तर कदाचित मी या जगात नसेन. माझ्या मृत्यूनंतर आरव आणि अन्वीची काळजी तूच घेशील याची मला खात्री आहे. पण एक गोष्ट मी कोणालाच सांगू शकलो नाही. रंजना माझी साली असली तरी ती माझ्या संपत्तीवर नेहमीच डोळा ठेवून होती. ती अनेकदा मला गुंतवणुकीचे कागद तिच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होती. मी नकार दिल्यावर तिने मला धमकी दिली होती. एक दिवस तुला पश्चाताप होईल. माझ्या मृत्यूनंतर जर ती मुलांच्या जवळ आली तर सावध राहा. कारण तिला मुलांवर प्रेम नाही, तिला फक्त पैशांवर प्रेम आहे. मी माझ्या सर्व मालमत्तेचा ट्रस्ट तयार केला आहे. मुलं 18 वर्षांचे झाल्यावरच त्यांना ती मिळेल. तोपर्यंत कोणत्याही नातेवाईकाला त्यावर अधिकार नाही. पत्र संपलं. स्वरा स्तब्ध झाली. म्हणजे रंजना सुरुवातीपासून खोटं बोलत होती? हो. अभिजितचा आवाज कठोर झाला. तिला मुलं नको आहेत. तिला त्यांची संपत्ती हवी आहे. काही दिवसांनी कोर्टाची दुसरी तारीख आली. यावेळी रंजना खूप आत्मविश्वासात होती. तिचा वकील म्हणाला, माझी क्लायंट मुलांची मावशी आहे. तिला मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं आहे. तेवढ्यात अभिजितचा वकील उभा राहिला. महोदय, आमच्याकडे काही नवीन पुरावे आहेत. संपूर्ण कोर्टाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं.
पत्र न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आलं. रंजनाचा चेहरा फटकन पांढरा पडला. पत्र वाचून झाल्यावर न्यायाधीशाने विचारलं, रंजना मॅडम, तुम्ही समीरवर मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी दबाव टाकत होतात का? रंजना गडबडली. नाही नाही, हे खोटं आहे. पण तिच्या चेहऱ्यावरचा घाम काही वेगळंच सांगत होता. तेवढ्यात अभिजितच्या वकिलाने आणखी एक पुरावा सादर केला. एक ऑडिओ रेकॉर्डिंग. समीरने काही वर्षांपूर्वी केलेलं रेकॉर्डिंग सुरू झालं. त्यात रंजनाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. समीर, ही संपत्ती शेवटी कोणाच्या कामाची आहे? माझ्या नावावर कर. नाही रंजना, मग लक्षात ठेव, तुला याची किंमत मोजावी लागेल. कोर्टात एकच खळबळ उडाली. रंजनाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे गायब झाला. त्या दिवशी कोर्टातून बाहेर पडताना एक घटना घडली. आरव अचानक रस्त्यावर धावला. समोरून भरधाव कार येत होती. आरव! स्वरा किंचाळली. क्षणाचाही विचार न करता रंजना धावत पुढे गेली. तिने आरवला ढकलून बाजूला केलं, पण स्वतः कारच्या धडकेत खाली कोसळली. सगळे धावत तिच्याजवळ गेले. रंजनाच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. ती शुद्धीत होती. तिने आरवचा हात पकडला आणि रडत म्हणाली, मला माफ कर बाळा. स्वरा आणि अभिजित आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रंजनाने एक धक्कादायक कबुली दिली. हो, मला पैशांचा मोह झाला होता. मी चुकीचे होते. पण मी मुलांचा तिरस्कार करत नव्हते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझा स्वतःचा मुलगा लहानपणी गेला होता. त्या दुःखामुळे मी खूप कठोर झाले आणि हळूहळू पैशांच्या मागे धावू लागले. स्वरा शांतपणे ऐकत होती. पण आज आरवला मरताना पाहिलं आणि मला जाणवलं, पैसा काहीच नाही. काही आठवड्यांनी अंतिम निकालाचा दिवस आला. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं, मुलांच्या हितासाठी त्यांचा ताबा अभिजित आणि स्वरा यांच्याकडेच राहील आणि ट्रस्टमधील संपत्तीवर कोणत्याही नातेवाईकाचा अधिकार राहणार नाही. निकाल ऐकताच आरव आणि अन्वी धावत स्वराला बिलगले. आई, आपण जिंकलो. स्वराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अभिजित तिच्याकडे पाहून हसत होता. त्या संध्याकाळी घरी छोटासा आनंद समारंभ ठेवला होता. सगळे आनंदात होते, पण पूजा वहिनी मात्र एका कोपऱ्यात शांत बसली होती. स्वराने तिच्याजवळ जाऊन विचारलं, काय झालं वहिनी? पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. स्वरा, मला माफ कर. माफी कसली? मी कायम तुला टोमणे मारले. तुझं लग्न होत नाही म्हणून तुला कमी लेखलं. मला वाटायचं तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. पण आज देवाने मला दाखवून दिलं की योग्य माणसाची वाट पाहणं चुकीचं नसतं. स्वराच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. जाऊ दे वहिनी, जुन्या गोष्टी विसरूया. तेवढ्यात आरव आणि अन्वी धावत आले. आत्या, चला ना, केक कापायचा आहे. पूजाने दोघांना जवळ घेतलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. जिची ती वर्षानुवर्षे दया करत होती, तीच स्वरा आज सर्वात सुखी होती. तिच्याकडे प्रेम करणारा नवरा, 2 गोंडस मुलं आणि आनंदाने भरलेलं कुटुंब होतं. 2 वर्षांनी घरात आनंदाचं वातावरण होतं. आरव शाळेत पहिला आला होता. अन्वी नृत्यस्पर्धा जिंकली होती. रंजनाही आता बदलली होती. ती नेहमी मुलांना भेटायला येत असे, पण आता तिच्या डोळ्यात लोभ नव्हता, फक्त माया होती. त्या संध्याकाळी आरवने अचानक विचारलं, बाबा, आम्ही तुमची खरी मुलं नाही ना? अभिजित हसला. कोणी सांगितलं? शाळेत मित्र म्हणत होते. अभिजितने दोघांना जवळ घेतलं आणि म्हणाला, जन्म देणारे आईवडील वेगळे असतात बाळांनो, पण आयुष्यभर प्रेम करणारे आईवडील वेगळे असतात. आरव आणि अन्वीने त्याला मिठी मारली. स्वराच्या डोळ्यात अश्रू होते, कारण कधीकाळी ज्या 2 मुलांमुळे तिने हे नातं नाकारलं होतं, आज त्याच 2 मुलांमुळे तिचं आयुष्य पूर्ण झालं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.